विद्यार्थी मित्रांनो, लिहिलंय 2027, एक्झाम मात्र 2026 मध्ये आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे. आणि या एक्झाम बद्दल आपल्याला डिटेल डिस्कशन करायचे. टार्गेट एकच आहे की सीओईपी सीएस सारखं कॉलेज मिळालं पाहिजे. म्हणजे काय, 99.999% पाडायचे आपल्याला. हो, टार्गेट असंच ठेवलं पाहिजे ना, की तुम्ही टार्गेट कुठं छोटं ठेवणार आहे. छोटं टार्गेट ठेवलं तर तेही अचीव होणार नाहीये. पण टार्गेट मोठं ठेवलं तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, भले समजा हे कॉलेज नाही मिळालं, पण मिळणार ते बेस्ट मिळणार आहे, लक्षात घ्या. बर, इथं मी सगळा अभ्यास केलाय, मला सगळ्या एमसीक्यू जमतायत, मला बोर्डला पण चांगले मार्क पडलेत, पण मला सीईटीत नाही पडले. का का असं का होतंय, हेच पहिला सांगणं गरजेचं आहे. सीईटी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ती आहे स्पीड टेस्ट. हा, माझे 2 शब्द लक्षात ठेवा. स्पीड, इथं त्याचीच परीक्षा होणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही किती क्विकली पटकन अनालिसिस करून सोडवू शकता, हे इम्पॉर्टंट आहे. आता जर बोर्डचा विचार केला तर ऍव्हरेजली 25 ते 30च प्रश्न आहेत मॅथ्सच्या एक्झाम मध्ये. ओके, आणि तुम्हाला 3 तास वेळ असतो. 100 मार्काचा जो पेपर 80 मार्काचा असतो, लक्षात घ्या. 20 मार्क प्रॅक्टिकलचे. सीईटीला मात्र ऑलमोस्ट क्वेश्चन डबल, 50 प्रश्न आहेत सीईटीला. जेई लेवलचे 4-5 प्रश्न लेंदी, 4-5 10 प्रश्न लेंदी आहेत, की जे एका मिनिटात होऊ शकत नाहीत. आणि याला वेळ मात्र 1.5 तास आहे. 1 तास 30 मिनिटं म्हणूया आपण, ह्याच्यापेक्षा निम्मा वेळ, क्वेश्चन डबल. आलं का लक्षात? आणि अजून एक सांगतो बदल काय, की बोर्डच्या एक्झाम मधला हे जे 25 प्रश्न तुम्ही सोडवताय ना, बोर्डच्या एक्झामला हे जे 25 प्रश्न तुम्ही सोडवताय ना, ह्याला ना तुम्ही 10-12 स्टेप सोडवल्या, सोडून दिला प्रॉब्लेम, फायनल स्टेप पर्यंत पोहोचलाय, ओके, बरोबर आहे, पैकीच्या पैकी मार्क. सीईटीला नाही, ऑप्शन्स मॅच करावे लागणार आहेत, फायनल आन्सर ट्विस्ट करावं लागणार आहे. पहिला पॉईंट लक्षात आला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मॅथ्सचा एक पॉईंट तुमच्या मी लक्षात आणून दिलाय. ओके, दुसरी गोष्ट की फिजिक्स प्लस केमिस्ट्री सीईटी मध्ये, अरे इथं तर 100 क्वेश्चन्स आहेत. ओके, आणि इथं मग आता मी जो प्लॅन देणार आहे ना, तो तुम्हाला फॉलो करावाच लागेल. मग त्यासाठी तुम्हाला द्याव्या लागतील फुल लेंथ टेस्ट. मी माझे सगळे नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, बरं का, लक्षात घ्या. तुम्ही आम्हाला कॉल करा. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट काय, की ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या ड्युरेशन मध्ये आम्ही 15 एक फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे. हो, 15 फुल लेंथ टेस्ट सगळ्या सिलेबस वरती, आपल्या ऍप्लिकेशन वरती. फिनिक्स बॅच ही एकच बेस्ट बॅच आहे, जिथं तुमची बोर्डची पण तयारी होते, फिजिक्स केमिस्ट्रीची. ओके, फिजिक्स न्यूमेरिकलची सेपरेट तयारी होते, लॉग टेबल शिकवलंय, थेरम्स घेतलेत त्याच्यात, आयएमपी कन्सेप्टचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतच राहणार आहेत, लक्षात घ्या. ओके, मग ती बॅच बेस्टच आहे, तुम्ही ऍप डाउनलोड करून बघा, बरं का. बरं, आपला प्लॅन काय पाहिजे मॉक टेस्टचा सांगतो. एक्झाम सुरू झाली की पहिल्या 5 मिनिटात 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे केमिस्ट्रीचे. सर, हे कसं पॉसिबल आहे? आहे मी बऱ्याच वेळा ते सॉल्व्ह करून दाखवलंय. आताही मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवू शकतो, लक्षात घ्या. पण काय आहे माहितीये का, लक्षात घ्या, की फक्त 2च मिनिटात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की नक्की काय करायचंय आपल्याला. आता हे सगळे वेगवेगळे असे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत, आपण रॅन्डमली असं वरती ढकलूया, थांबेल तिथं थांबेल. चला ही टेस्ट घेऊन टाकूया आपण. चला, ओके, फिजिक्स जाऊ दे, केमिस्ट्री मॅथ्स जाऊ दे, केमिस्ट्रीने सुरुवात करायची असते. मी तुम्हाला किती बोललोय? 5 मिनिटं. किती मिनिटं? 5 मिनिटं. स्टार्ट टेस्ट केलं, लक्ष द्या, सोडून तर देणार नाहीये मी. सगळ्यात महत्वाचं, एंट्रॉपी ऑफ सॉलिड ग्रेटर दॅन 0 ऍट, येत नाही, स्किप कर. 2 सेकंदात. न्यूमेरिकल आहे, स्किप कर. स्किप कर, ठीक आहे. ऑप्टिकल कॅटलिक ऑक्सिडेशन ऑफ अमोनिया, आठवत नाही, स्किप कर. न्यूमेरिकल स्किप करायचं. तुम्हाला कुठे सोडताना दिसतंय का न्यूमेरिकल? मी नाही, प्रश्न येत नाही, स्किप करा. तुम्हाला वाटतं सगळं स्किप, नाही बाळांनो, सॉल्व्ह होतात प्रश्न, सॉल्व्ह होतात. न्यूमेरिकल मात्र करायचे नाहीत. मी तुम्हाला सांगतो. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला रिप्रेझेंट लिथियम इमाइड? फॉर्म्युला फक्त विचारलाय, लक्षात घ्या. न्यूमेरिकल स्किप. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. अतिशय व्यवस्थित आहे, अतिशय व्यवस्थित. कोणती गोष्ट आहे की जेवढे तुम्ही न्यूमेरिकल स्किप कराल तेवढे तुम्ही बघा. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज इज ऑफ द थर्मोसेटिंग पॉलिमर? सेकंदातलं उत्तर आहे. मग तुम्हाला या टाईपचे प्रश्न सोडवायचे आहेत, हे लक्षात घ्या. या टाईपचे प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे न्यूमेरिकल स्किपच करायचे. 20 प्रश्न स्किप करायचे, सोडवायचे फक्त 30 प्रश्न सुटतात. आणि त्यातले 25-30 तर बरोबरच येतात. मग 5 चुकले का? नाही ना,
5 मिनिटाचा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला, 5 मिनिटं स्टार्ट केलाय पेपर, 5 मिनिटं केलं, बरोबर आहे. आता त्याच्यानंतरची 25 मिनिटं द्यायची आहेत आपल्याला आणि आपल्याला एक 15 ते 20 क्वेश्चन, 15 प्लस 5 म्हणूया आपण, फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. म्हणजे तुम्हाला करायचंय काय, स्किप करायचं, येत नाही स्किप कर 2 ते 3 सेकंदात स्किप करायचा प्रश्न. कुठल्याही प्रश्नात सुरुवातीला अडकून स्टार्ट इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही प्रश्नात अडकून राहायचं नाहीये. तुम्हाला सांगतो 25 मिनिटं, ओके 25 मिनिटं, ह्यात 15 ते 20 प्रश्न जमणार आहेत. हे 25 प्रश्न म्हणजे जवळजवळ पहिल्या अर्ध्या तासात माझे 40 प्लस मार्क कव्हर होत आहेत. अर्धा तास आणि आता 1 तास उरलाय. त्याच्यानंतर पुन्हा आता मी 30 मिनिटाचा वेळ देणार आहे आणि केमिस्ट्रीचे उरलेले सगळे प्रश्न त्यात अगदी हळू व्यवस्थित होणार आहेत. तरी माझ्याकडे 30 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. पण मी काय म्हणतो ऐका ना, मी तुम्हाला सांगू का, इथे जास्त दिलं मी. 20-25 मिनिटात केमिस्ट्रीचे उरलेले प्रश्न होऊ शकतात. पण जाऊ दे, 20 ते 25 मिनिटं म्हणूया आपण. आता सांगतो, पुढच्या 30 मिनिटात उरलेले फिजिक्सचे प्रश्न सोडवायचे. फिजिक्सचे 10 ते 15 प्रश्न असे असतील तुम्हाला सॉल्व्ह होतच नाही, अडकून राहू नका. मी तुम्हाला सांगतो झालं किती बघा, हे 30 आणि 30 60 70 80 प्रश्न झाले. तरी तुम्हाला सांगतो 10 मिनिटं वेळ उरलाय की नाही, उरतो ना 10 मिनिटं वेळ. हा 10 मिनिटं वेळच मला पाहिजे. हे 10 मिनिटाचा वेळ आपला रिझल्ट बदलून टाकतोय. एरवी काय होतं माहितीये का मुलांचं, काही जण फिजिक्सला स्टार्ट करतात, फिजिक्स पासूनच स्टार्ट करतात, लक्षात घ्या, फिजिक्स पासून स्टार्ट करतात, वेळ जातो, केमिस्ट्रीला वेळ पुरत नाही. माझ्या एक मुलगा होता, 177 स्कोर होता सीईटी, चांगला स्कोर आहे की नाही. त्यानं पहिल्यांदा फिजिक्स घेतलं, 1 तासभर फिजिक्स सोडवत होता, केमिस्ट्रीला अर्धा तास वेळ दिला फक्त, फिजिक्स मध्ये 47 आला तो स्कोर, चांगला स्कोर होता. ओके, पण केमिस्ट्रीला वेळच कमी पुरला. ओके, त्यामुळे कमी मार्क पडले. म्हणजे अजून हे मार्क वाढले असते, हे लक्षात घ्या. प्लॅन पाहिजे. या 10 मिनिटाचं महत्व काय सांगतो. मुलं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये अडकून राहतात, 1.5 तासात 100 प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. अजून प्रश्न राहिलेत तोपर्यंत टाइम एंड होतो. 1.5 तास झाला की टाइम एंड होतो आणि मॅच स्टार्ट होतो. आणि अचानक मॅच स्टार्ट होतं, कन्फ्युजन होतं, टेन्शन येतं, तणाव येतो, प्रश्न राहिले त्याचं दुःख होतं. नाही, 10 मिनिटं वेळ मिळाला, जाऊ दे, त्यातले 5 मिनिटं जरी रिलॅक्स राहायला वेळ मिळाला, 2 मिनिटं वेळ मिळाला तरी पुष्कळ आहे. आणि मॅथ्स जोमानं सुरुवात करायची. आणि मॅथ्स मध्ये पण पुन्हा तीच स्ट्रॅटेजी. मॅथ्स मध्ये पण मला 3 राऊंड पाहिजेत. म्हणजे मी सांगू का, पहिला 20 मिनिटाचा एक राऊंड, त्यात सगळे इझी क्वेश्चन बघायचे 1 to 50. येत असेल तर सॉल्व, नाहीतर 2 सेकंदात स्किप. येत असेल तर सॉल्व, नाहीतर 2 सेकंदात स्किप म्हणूया आपण, लगेच स्किप करायचं. ओके, बर. एक राऊंड झाला 20 मिनिटाचा, मग पुन्हा दुसरा राऊंड घ्या, त्यात मीडियम हार्ड क्वेश्चन घ्या. आणि तिसऱ्या राऊंडला म्हणूया आपण, अक्षरशः मी तुम्हाला सांगतो काही क्वेश्चन हे जमणारच नाही आहेत, टेन्शन घ्यायचंच नाहीये. अगोदरच मनाला सांगायचं की 5-10 प्रश्न हे टफ असणार आहेत, पण 40 पैकी 40 मला जमणार आहेत. अरे 40 जमले की झाले की 80 स्कोर. ओके, केमिस्ट्री 40 पडतातच आणि फिजिक्स मध्ये 30 पडले, मिनिमम 130 प्लस कडे आपण जर गेलो, अरे जास्त झालं रे, 130 कुठं 150 झाले, फक्त 99 पॉईंट, अगदी 99.78 पर्यंत हा स्कोर आहे, लक्षात घ्या. मग हे जरा डिफिकल्ट आहे बरं का, कुणालाही पॉसिबल नाहीये, सगळ्यांना पॉसिबल आहे. और शब्दच बदलले मी आहे ना, जर तुम्ही मन लावून टेक्स्टबुक सोडवलं तर सगळ्यांना हे पॉसिबल आहे. बरं चल, या सीईटीचं ना टाइम मॅनेजमेंट तर कळालं आपल्याला. अभ्यास करताना सर सीईटीला कसं करू, तुला फक्त टेक्स्टबुक करायचे. होय, फक्त टेक्स्टबुक मधूनच अभ्यास करायचा. मी अगोदर बऱ्याच वेळा बोललोय काय, की मॅथ्स मध्ये पुस्तकातलं न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं की लगेच सीईटी मध्ये त्या टाईपचा प्रश्न आलाय का बघायचं. फिजिक्स पहिला टेक्स्टबुक मध्ये न्यूमेरिकल्स करायचे, त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. बरीचशी मुलांना काय करतात, नाही आलं सोल्युशन कडे जायचं, लगेच नाही आलं सोल्युशन कडे. नाही, तुम्ही फॉर्म्युला तयार करायला शिका, तिथं कसा फॉर्म्युला अप्लाय केला हे जमलं पाहिजे फिजिक्स मध्ये. आणि केमिस्ट्री काय नाही, मी घेणार आहे लाईव्ह सेशन, संडे लाईव्ह आपलं तुम्हाला माहिती असतं, संडे लाईव्ह रात्री 9:30 वाजता आपण घ्यायला सुरुवात करतोय, लक्षात घ्या. मग केमिस्ट्रीचं टेन्शन काही राहणारच नाहीये तुम्हाला. म्हणजे माझी तीव्र इच्छा आहे की बोर्डचा कॉन्फिडन्स पहिला आणा. होय, आणि तो आला की मग सीईटी पण जमेल तुम्हाला. पण तुम्ही ना नुसतंच एमसीक्यू सॉल्व्ह करताय. एक मोठी चूक सांगतो, मी जस्ट एका मुलाची पकडली, क्लासमध्ये स्टुडंट आहे, क्लासमधला स्टुडंट आहे, चांगला स्टुडंट आहे, हुशार स्टुडंट आहे. मी तुम्हाला सांगतो भरपूर प्रॅक्टिस करतो, पण सगळंच रफ करतोय. मी त्याला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलं की नाही चालणार, मला वह्या पाहिजेत, मला सगळे फॉर्म्युले येत पाहिजेत, टॉपिकच्या सुरुवातीला आपण जे घेतोय ते. बरं, एमसीक्यू सॉल्व्ह करताना जी इझी आहे ती लिहू नका त्या वहीत, एकदम इझी क्वेश्चन लिहू नका.
पण जो तुम्ही सरांकडे डाऊट घेऊन जाताय, जे प्रश्न तुम्हाला अडले ते मात्र त्या वहीत लिहिलेले पाहिजेत, लक्षात घ्या. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. माझ्या लहान भावाला सीईटीत 196 होते 200 पैकी. मॅथ्स मध्ये पैकीच्या पैकी मार्क होते, फिजिक्स मध्ये पैकीच्या पैकी, केमिस्ट्री 4 मार्क गेले होते. मी तुम्हाला सांगतो त्याच्या मॅथ्सच्या सगळ्या वह्या अशा परफेक्ट असायच्या. तो पेज नंबर टाकायचा 1 to 200 300 काय पेज असेल ना, स्वतःहून नंबर टाकायचा आणि इंडेक्स मध्ये असायचं कुठल्या पेजवर काय आहे, कुठला सेक्शन कुठं स्टार्ट होतोय तो. त्याचं म्हणणं एकच होतं, कितीही तुम्ही रेग्युलर अभ्यास करा, काही उपयोग नाहीये. रिव्हिजन पाहिजे, लक्षात घ्या. आलं का लक्षात? तुम्ही कितीही अभ्यास केला दिवसभर तर काही उपयोग नाहीये. फायनल रिव्हिजन साठी नोट्स हवेत. कुठलेही एक्झाम असू दे, कुठलाही सेक्शन असू दे, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, लॉ काही असू दे, 11वी 12वी 9वी 10वी असू दे, तुमची रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. मग चला, मग केमिस्ट्री बद्दल सीईटी बद्दल तुमच्या लक्षात आलंय की 3-4 महिन्यात जर असा अभ्यास केला तर यश मिळणारच आहे. मग व्हिडिओच्या शेवटी आपल्या चॅनलची माहिती तुम्हाला मी सांगतोय. ऑब्व्हियसली चॅनलवर आहे तुम्ही. आतापर्यंत व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, विसरू नका, लक्षात घ्या. चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. पण त्याचबरोबर हे जे आपले फिनिक्स बॅच आहे, आपलं ऍप्लिकेशन सह्याद्री ट्युटोरियल्स मधून डाउनलोड करा आणि आपल्या फिनिक्स बॅच मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फोल्डरमध्ये भयंकर फ्री व्हिडिओ आहेत. भयंकर म्हणजे खूप, मला म्हणायचं, लक्षात घ्या. ओके, खूप फ्री व्हिडिओ आहे. बघून अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.